सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. छायेतुनी चालता मी असावे स्मरूनी तुला. मृत्यू छायेतुनी चालता मी असावे स्मरूनी तुला. जिंकुनी मृत्यूला जो उठे, जिंकुनी मृत्यूला जो उठे, प्रभू नेत्री माझ्या दिसो. मी कुठेही कसाही असो. आजच्या मननाकरिता देवाचे वचन निर्गम अध्याय 9 8 ते 12 ही वचने. निर्गम अध्याय 9 8 ते 12 ही वचने. नंतर परमेश्वराने मोशे व अहरोन यास सांगितले की अव्यातील पसाभर राख घेऊन मोशाने फारोच्या समक्ष आकाशाकडे उधळावी, म्हणजे त्या धुळीचे बारीक कण मिसर देशभर पसरतील आणि सगळ्या देशातील मनुष्य व पशु यास त्यामुळे गळवे व फोड येतील. ते अव्यातील राख घेऊन फारो पुढे उभे राहिले. मोशाने ती आकाशाकडे उधळली, तेव्हा तिच्या योगे मनुष्य व पशु यास गळवे व फोड आले. गळवांमुळे जादूगिरांच्याने मोशाकडे उभे राहावे ना, कारण जादूगीर व सर्व मिस्री लोक यास गळवे आली होती. तथापि परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने त्यांचे ऐकले नाही. परमेश्वराने मोशाला असे सांगितलेच होते. देवबाप वाचलेली सर्व वचने आपणासाठी आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. आताच जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी ऐकला, निर्गम याचा 9वा अध्याय आणि वचने 8 ते 12 या वचनापर्यंत. प्रियांनो, या ठिकाणी आम्ही पाहतो की फारो जो आहे आपलं अंतःकरण जे आहे कठीण करत आहे आणि देवाने त्याचं अंतःकरण जे आहे अधिक कठीण केलं. कारण का तर आम्ही पाहतो की देव किती सामर्थ्यवान आहे, तो काय करू शकतो, तो कशा प्रकारे लोकांना बाहेर काढू शकतो हे प्रकट करावं. आणि त्याचं सामर्थ्य प्रकट करत असताना ज्या पीडा मिसर देशावरती आल्या त्यापैकी ही जी गळवांची पीडा आहे, ज्यावेळेस फारोचं मन कठीण झालं तर देवाने अहरोनाला आणि मोशेला सांगितलेलं आहे की भट्टीतली ओंजळवर राग घेऊन फारोच्या समक्ष आकाशाकडे तुम्ही काय करा, ती उधळावी. आणि ते केल्यानंतर मग तिचा धुराळा होऊन मिसर देशभर जे आहे ती पसरणार आहे आणि मिसर देशातील सर्व माणसे गुरे त्यामुळे फोड येऊन गळवे होते. आणि त्याप्रमाणे केलं आणि त्यानंतर गळवामुळे जादूगरांना मोशे पुढे उभं राहा मिसरी लोक यांना गळवे झाले होते. जसं फारोचं मन कठीण होत गेलं तर त्याचा जो परिणाम आहे
तिथल्या लोकांना भोगावा लागला. देव तर आपल्या लोकांचं रक्षण करत होता, त्यांना प्रोटेक्शन देत होता, परंतु ज्यांनी आपलं मन कठीण केलेलं आहे, ज्यांनी देवाचं म्हणणं ऐकलं नाही, त्यांना या पिढेला सामोरे जावं लागलेलं आहे. आज प्रियांनो, जगामध्ये परिस्थिती अशी आहे की देव आमच्याशी बोलतो, देव आम्हाला मार्गदर्शन करतो, येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो आम्हाला सोडू इच्छित आहे. परंतु जर आम्ही त्याचं ऐकलं नाही, आमचं मन आणि आमचं अंतःकरण ज्यावेळेस आम्ही कठीण करू, तर आम्हाला येणाऱ्या सार्वकालिक जीवनामध्ये स्थान नसणार आहे. आम्हाला या पिढ्यांना सामोरे जावं लागणार आहे. आम्हाला या ठिकाणी आम्ही पाहतो की जी पिढा मिसरीतील लोकांवर आली, आम्ही पाहतो की जे देवाचा स्वीकार करणार नाही, जे त्याच्या मार्गामध्ये चालणार नाही, जे त्याचं ऐकणार नाही, त्यांना भविष्यामध्ये अनेक अशा पिढ्यांना सामोरे जावं लागणार आहे. आणि म्हणून देवाने आम्हाला संधी दिलेली आहे की आम्ही आमचं मन कठोर करू नये, तर आम्ही लीन व्हावं, आम्ही नम्र व्हावं आणि आम्ही त्याच्या पायापाशी जावं. आणि म्हणून प्रभूजवळ प्रार्थना करूया, आपलं जीवन प्रभूच्या हातामध्ये सोपूया. फारच आमचं मन कठीण होऊ नये, तर आम्ही परमेश्वराचं गौरव करावं आणि त्याच्या कार्याला, देवाच्या महान सामर्थ्याला आम्ही वाट मोकळी करून द्यावी. या आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, कारण तू चांगला आहेस, तू आमचा उत्तम मेंढपाळ आहेस. प्रभू देवाप्पा, या शास्त्र भागाच्या द्वारे तू आम्हाला दाखवून दिलंस की तू किती महान आहे, तुझ्या लोकांचं तू कशा प्रकारे रक्षण करत आहे. प्रभू देवाप्पा, आम्ही पाहतो की मिसर इथून तुझ्या लोकांना फारो राजा जाऊ देत नव्हता आणि त्याच्या कठीण मनामुळं तिथल्या लोकांना किती परिणाम भोगावा लागलेला आहे. प्रभू पवित्र परमेश्वरा, आज जगामध्ये जे अनेक कठोर मनाचे आहेत, कठोर हृदयाचे आहेत, कठोर अंतकरणाचे आहेत, प्रभू देवा तू त्यांचा ताबा घे आणि देवाप्पा त्यांनी तुझं ऐकावं आणि तुझं गौरव करावं आणि प्रत्येकाला तुझा प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा प्राप्त व्हावा आणि त्याद्वारे सार्वकालिक जीवन मिळावं, प्रत्येकाचं तारण व्हावं, असं देवा तुझ्या दयेने आणि कृपेने कर. इथून पुढचा वेळ क्षण सर्व तुझ्या स्वाधीन अधीन करतो आणि येशूच्या नावामध्ये ही लहानशी विनंती करतो म्हणून तो आई. आमेन. जे प्रभू जोडलेले तुझ्या पदी दिसो, मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो, मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो, मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.